बेळगाव महानगरपालिकेत मालमत्ता कर वाढीचा मुद्दा सध्या मोठ्या वादाचं कारण ठरला आहे. नियमबाह्य पद्धतीने कर वाढ करण्यात येत असल्याचा आरोप करत आज ज्येष्ठ नागरिक तसेच माजी नगरसेवकांनी महापौरांना निवेदन दिले. 3% कर वाढ ही जनतेवर मोठा बोजा असल्याचे त्यांनी सांगितले. बेळगावचे महापौर मंगेश पवार यांना ज्येष्ठ नागरिकांनी निवेदन सादर केले. यावेळी महापौरांसोबत मालमत्ता कर वाढीच्या विषयांवर महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. KMM मराठीशी बोलताना माजी नगरसेवक नागेश सातेरी म्हणाले की मागील बेळगाव महानगरपालिका बैठकीत काही अशिस्तीच्या घटना घडल्या. नमस्कार. आज सर्व व्यापारी आम्ही मेयर साहेब, डेप्युटी मेयर साहेब यांना मुद्दाम भेटण्यासाठी आलो होतो. विषय हा अत्यंत गंभीर आणि महत्त्वाचा होता रिगार्डिंग ट्रेड लायसन्स. आपण आजकाल 3-4 दिवस मीडियामध्ये बघत असू की ट्रेड लायसन्स जो ड्राईव्ह जोरात चालू आहे त्याच्याबद्दल बरंचसं कन्फ्युजन चालू आहे. तर बरेचसे लोक भरायला तयार आहेत, पण हे कन्फ्युजन का झालंय की KMC ऍक्ट 1976चा 353 सेक्शन त्याच्याबरोबर MSME ऍक्ट 2006 ह्याच्यामध्ये जे अमेंडमेंट झाले त्याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांना कन्फ्युजन आहे. एक कायदा म्हणतोय की जर तुम्ही एका कायद्याखाली घेत असाल तर दुसऱ्याची गरज नाही. तर हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी आज आम्ही ह्यांची भेट घेतली. आम्ही मेयर साहेबांना रिक्वेस्ट केली की तुमची 2 दिवसात जी मीटिंग आहे त्याच्यामध्ये हा तातडीने विषय घ्या आणि पहिल्यांदा ह्याच्याबद्दल क्लॅरिफिकेशन हे नागरिकांच्या सोयीसाठी तुम्ही रिलीज करा, कारण हे कन्फ्युजन दूर झालं. नागरिक पूर्णपणे सहकार्य करायला तयार आहेत. ट्रेड लायसन्स कुठलीही फी ज्याच्यामुळे आपला रेव्हेन्यू शहराचा वाढणार आहे, शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडणार आहे, शहराच्या नागरी व्यवस्थेमध्ये भर पडणार आहे, ह्या सगळ्यांसाठी नागरिक तयार आहेत. सगळे व्यापारी असोसिएशन तयार आहेत. फक्त इकडे प्रॉब्लेम एकच आहे, ह्या कन्फ्युजन हे जे काही गोंधळाची स्थिती आहे हे फक्त महानगरपालिकेतर्फेच दूर केली जाऊ शकते. म्हणून आज आम्ही इथं आलो होतो. त्यानंतर त्या अनुषंगाने आम्ही आणखीन एक महत्त्वाचा विषय घेतला, म्हणजे आपले जे ऑनलाईन सर्व्हिसेस कॉर्पोरेशनच्या वेबसाईटवर अवेलेबल आहेत त्या पूर्णपणे बंद आहेत. जर आज मला ती ऑनलाईन सर्व्हिस अवेलेबल असेल तर मी माझं ट्रेड लायसन्स हे 2 मिनिटात कधीही भरू शकतो. आणि असे बरेचसे लोक नागरिक तयार आहेत जे आपापले ऑनलाईन सर्व्हिसेस भरून त्याच्यामुळे इन रिटर्न आपल्या कॉर्पोरेशनचा रेव्हेन्यू हा नक्कीच द्विगुणित होऊ शकतो. म्हणजे ज्याच्यामुळे कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांना सुद्धा लोकांच्या दारात जाऊन मग तिथं काही बाचाबाची झाली ह्या गोष्टी सर्वपणे टाळता येतात. आणि आपल्या शहराचं जे एक नाव आहे, आपल्या शहराची एक संस्कृती आहे, ह्याचं एक चांगलं दर्शन आपल्याला घडवता येते. तर हा विन अँड विन सिच्युएशन आहे. दोन्हीकडनं टाळी वाजली पाहिजे. ह्या संदर्भात आज आम्ही मीटिंग घेतली. मीटिंग खरोखर चांगली झाली. महापौर साहेब, उपमहापौर साहेब होते. त्यांनी आम्हाला पूर्ण सहकार्य करायची ग्वाही दिलेली आहे. येत्या 2 दिवसामध्ये तो विषय ते घेणार आहेत आणि त्याप्रमाणे नक्कीच ह्याच्यामधून एक पॉझिटिव्ह रस्ता काढून ते लवकरात लवकर महानगरपालिकेचा जो स्टँड आहे ह्या 2 कन्फ्युजन बद्दल ते रिलीज करतील ह्याची आम्हाला पूर्णपणे अपेक्षा आहे. थँक्यू. मी सतीश तेंडुलकर, अध्यक्ष बेलगाम क्लॉथ मर्चंट असोसिएशन एज वेल एज बेलगाम ट्रेडर्स काउन्सिल. थँक्यू. यावेळी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर, निवृत्त सरकारी कर्मचारी अमरोलकर, दीपक सावंत यांच्यासह इतर उपस्थित होते. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव. जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया, रंगोली में खिले रंग खुशियों की भी तरानी, तन मन झिलमिल जाए हर पल होंगी सुहानी, ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना, मन भाए आराधना. आराधना, मारुती गली, बेलगाम. मन भाए आराधना.